Hello everyone. Today we are going to learn the next chapter, name is measures of central tendency. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मागच्या वेळेस आपण काय पाहिलेलं, मागच्या काही लेक्चर्सला पाहिलेलं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. त्याच्यात आपण पाहिले अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मेडियन आणि मोड. तसंच आज आपण स्टार्ट करणार आहोत की मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मग आपण पहिल्यांदा पाहूयात की मेजर्स ऑफ डिस्पर्शन म्हणजे काय. A measure of dispersion is also called as the second order averages. Measures of central tendency is called as the first order averages आणि central dispersion ला काय म्हणायचं, सेकंड ऑर्डर ॲव्हरेजेस. मग याला सेकंड ऑर्डर ॲव्हरेजेस का म्हणायचं, बिकॉज दे आर बेस्ड ऑन द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. ते पूर्णपणे बेस्ड कोणाचे असतात, अवलंबून असतात मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीवरती. डिस्पर्शन मीन्स स्कॅटरनेस. डेफिनेशन काय डिस्पर्शनची, डिस्पर्शन मीन्स स्कॅटरनेस विच चेक द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑर डायव्हर्सिटी. जिथं व्हेरिएशन तुमच्या डेटामध्ये किती व्हेरिएबिलिटी हे जिथं चेक केलं जातं त्याला म्हणायचं मेजर्स ऑफ डिस्पर्शन. डिस्पर्शन गिव्स द आयडिया अबाउट द होमोजिनिटी अँड हेट्रोजिनिटी ऑफ डेटा. इन जनरल सेन्स डिस्पर्शन रेफर्स द व्हेरिएबिलिटी इन द डेटा. म्हणजे डिस्पर्शन काय करतं, तुमच्या डेटात किती व्हेरिएबिलिटी हे सांगतं. ठीक आहे. कार्ल पियर्सन यूज दिस कन्सेप्ट फर्स्ट टाइम टू कम्पेअर द व्हेरिएबिलिटी. कार्ल पियर्सन हा एक स्टॅटिस्टिशियन आहे, त्यांनी पहिल्यांदा ही कन्सेप्ट वापरली टू कम्पेअर द व्हेरिएबिलिटी बाय यूजिंग द मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ॲव्हरेज रिमेन्स गुड रिप्रेझेंटेटिव्ह इफ द डिस्पर्शन इज लेस. बघा, जर तुमचे डिस्पर्शन म्हणजे व्हेरिएबिलिटी जर कमी असेल तर तुमचे ॲव्हरेजेस जे आहेत अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मेडियन, मोड हे काय असतात, गुड रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ठीक आहे. मग आता बघा, देर आर 4 टाईप्स ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन. 4 टाईप्स आहेत. पहिला आहे रेंज, दुसरा आहे क्वार्टाईल डेविएशन, तिसरा आहे मीन डेविएशन, चौथा आहे स्टँडर्ड डेविएशन. हे आपल्याला 4 मेजर शिकायचे आहेत. दीज आर ॲब्सोल्यूट मेजर्स ऑफ डिस्पर्शन. हे 4 काय आहेत, ॲब्सोल्यूट मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहेत आणि याचे रिलेटिव्ह मेजर्स आपण 1 बाय 1 शिकणार आहोत. हे ॲब्सोल्यूट मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे. ह्याचा रिलेटिव्ह मेजर आपल्याला शिकायचा आहे, याचा पण रिलेटिव्ह मेजर, याचा रिलेटिव्ह मेजर आणि ह्याचा रिलेटिव्ह मेजर आपण बघणार आहोत 1 बाय 1. ठीक आहे. आता ॲब्सोल्यूट मेजर जे असतात इट एक्सप्रेस इन द ओरिजिनल युनिट. जर तुम्हाला डेटा असा सेंटीमीटरमध्ये दिला, सपोज 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असा दिला, रेंज काढायची. रेंज कशी काढतो, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, म्हणजे 2 - 1 हे झालं रेंजचा आन्सर. तो ह्याला म्हणायचं, हे जे आन्सर आहे हे सेंटीमीटरने डिनोट करायचं. कारण का, तर तुमचे जे ओरिजिनल युनिट्स जे दिले जातात त्यांनीच ॲब्सोल्यूट मेजरला त्यांनाच एक्सप्रेस केलं जातं. पण ते रिलेटिव्ह मेजर जे काढणार आहे त्याच्यात हे साईन तुमचं ओरिजिनल युनिट येत नाही, ते फक्त रेशो आणि पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केलं जातं. ठीक आहे. आता ते 1 बाय 1 काय आहे ते पाहूयात. पहिल्यांदा आपण बघूयात रेंज. रेंज म्हणजे काय, द रेंज इज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन गिवन सिरीज ऑफ डेटा. मग रेंजचा फॉर्म्युला काय आहे बघा, रेंज इज द लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, दॅट इज L minus S. L means largest value and S means smallest value. आता रिलेटिव्ह मेजर ऑफ रेंज. तर रिलेटिव्ह मेजर ऑफ रेंज कोणतं इथं, कोइफिशियंट ऑफ रेंज. आणि फॉर्म्युला काय, L minus S डिवायडेड बाय L plus S. L फॉर लार्जेस्ट आणि S फॉर स्मॉलेस्ट. आता आपल्याला डेटा दिला की आपल्याला लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली, मोठी व्हॅल्यू कोणती आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे छोटी व्हॅल्यू कोणती हे पाहायचं आहे. आणि ते फक्त फॉर्म्युला टाकलं की रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज आपल्याला मिळणार आहे. तर आपण पहिलं बघूयात डेटा, अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटा म्हणजे काय, फक्त आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज दिल्या जातात त्याला म्हणायचं अनग्रुप डेटा. बघा, डेटा दिलाय 49, 36, 66, 41, 44, 71, 41, 46 आणि 53. आता याच्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात मोठी व्हॅल्यू लार्जेस्ट कोणती आणि स्मॉलेस्ट कोणती आहे ते पाहूयात. आता बघा, याच्यात लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती दिलेली आहे, सगळ्यात मोठी व्हॅल्यू. तर सगळ्यात मोठी व्हॅल्यू दिली आहे 71, ही झाली लार्जेस्ट व्हॅल्यू. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती दिली आहे तर 36, ही झाली एसची व्हॅल्यू. मग रेंजचा फॉर्म्युला काय आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, दॅट इज L minus S. एलची व्हॅल्यू किती आहे, तर एलची आहे 71 आणि एसची आहे 36. सो 71 मायनस 36 किती आलं, 35. आणि मग कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे, कोइफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू L minus S डिवायडेड बाय L plus S. मग एलची व्हॅल्यू टाकायची, एसची टाकायची, डिवायडेड बाय L plus S. मग हे जे काही
आन्सर येणार आहे हे तुमचं झालं कोएफिशियंट ऑफ रेंज. 71 - 36 करायचं, त्याला डिवायडेड बाय 71 + 36 केलं की तुम्हाला काय मिळणार आहे कोएफिशियंट ऑफ रेंज. ते काय असणार आहे रिलेटिव्ह मेजर ऑफ रेंज. आता पुढं आहे ग्रुप डेटा. ग्रुप डेटा म्हणजे कसला डेटा रे? जर आपल्याला एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी हा असा डेटा दिला तर त्याला म्हणायचं ग्रुप डेटा. आता हा ग्रुप डेटा दिला मग त्याची आपल्याला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज काढायची. आता रेंजचा फॉर्म्युला काय आहे? L - S, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्यांदा L व्हॅल्यू कोणती S कोणती बघायची. आता हे काय आहेत? ह्या फ्रिक्वेन्सी आहेत. ह्या फ्रिक्वेन्सी दिल्यात. हे 0ची फ्रिक्वेन्सी 8 आहे म्हणजे काय होतं की 0 किती टाइम्स रिपीट झाला आहे? 8 टाइम्स रिपीट झाला आहे. 1 किती टाइम्स रिपीट झाला आहे? 7 टाइम्स झाला आहे. 2 किती टाइम्स झाला आहे रिपीट? 12 टाइम्स. हे रिपिटेशन येतं फ्रिक्वेन्सी म्हणजे. मग आपल्याला इथं बघायचं की एक्स म्हणजे व्हॅल्यूज आहेत तुमच्या. मग लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे याच्यात? तर लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 6. म्हणजे 6 तुमची लार्जेस्ट व्हॅल्यू झाली. ही 15 लार्जेस्ट होत नाही. ही काय आहे? फ्रिक्वेन्सी. आपल्याला इथं बघायचं लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 6 आणि स्मॉलेस्ट कोणती आहे? 0. मग ही टाकायचं 6 - 0 किती आलं? 6. म्हणजे रेंज काय आली? 6. आता कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे? L - S डिवायडेड बाय L + S. L किती आहे? 6. S किती आहे? 0 डिवायडेड बाय L किती आहे? 6. S किती आहे? 0. 6 - 0 6. 6 + 0 6. 6 डिवायडेड बाय 6 दॅट इज 1. हे झालं कोएफिशियंट ऑफ रेंज. ठीक आहे. आता पुढं काय आहे? कंटिन्युअस डेटा. आता कंटिन्युअस डेटामध्ये रेंज काढायची आपल्याला. कंटिन्युअस डेटा म्हणजे काय की जिथं आपल्याला क्लासेस अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याला म्हणायचं कंटिन्युअस डेटा. आता इथं पण सेम आहेत. ह्या फ्रिक्वेन्सी आहेत. ह्याच्यात लार्जेस्ट स्मॉलेस्ट बघायचं नाही आपल्याला. कुठं बघायचं आहे? ह्याच्यात लार्जेस्ट व्हॅल्यू काय आणि स्मॉलेस्ट काय आहे. बघा लार्जेस्ट काय आहे? 16 आणि स्मॉलेस्ट काय आहे? 0. सो 16 - 0 दॅट इज 16. कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे? L - S डिवायडेड बाय L + S. L काय आहे? 16. S काय आहे? 0 डिवायडेड बाय L 16 + 0. सो 16 डिवायडेड बाय 16 दॅट इज 1. हे झालं कोएफिशियंट ऑफ रेंज होतं. हे झालं रेंज फॉर अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा आणि कंटिन्युअस डेटा. रेंज हे सगळ्यात सिम्पल मेजर डिस्पर्शनचं आहे पण खूप रेअरली वापरतात. ते जास्त वापरात येत नाही. आता आपण त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स काय ते पाहूयात. आता मेरिट्स काय आहेत? इट इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. आत्ताच पाहिलं खूप सिम्पल आहे लक्षात ठेवायला पण आणि कॅल्क्युलेट करायला पण. रेंज इज मोस्ट वाईडली यूज्ड इन द सर्टन टाईप्स ऑफ प्रॉब्लेम. कुठं वापरलं जातं रेंज? जास्त करून क्वालिटी कंट्रोलमध्ये. शेअर प्राईस अनालिसिस. बघा शेअर प्राईस अनालिसिसमध्ये काय असतं? लार्जेस्ट शेअरची व्हॅल्यू काय आहे? स्मॉलेस्ट काय आहे? मग तिथं आपल्याला रेंज वापरली जाते. वेदर फोरकास्टिंग म्हणजे हाय टेम्परेचर दिवसाचं कोणतं होतं आणि लो किती होतं ह्याच्यातनं पण आपण ते तिथं वापरले जातं. ठीक आहे. डिमेरिट्स काय आहेत रेंजचे? इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड नाही. का? तर ह्याला फक्त काय लागते? लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू. बाकीचं काही लागत नाही आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी रेंजच्या आणि कोएफिशियंट ऑफ रेंजच्या. जर हे बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन नाही आहे तर इट इज नॉट रिजिडली डिफाईन. ते स्ट्रिक्टली डिफाईन केलं जात नाही आणि स्ट्रिक्टली डिफाईन केलं जात नाही म्हणून इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. त्याचा उपयोग दुसऱ्या कुठलीही क्वांटिटी फाइंड करण्यासाठी केला जात नाही. हे क्वालिटेटिव्ह डेटासाठी सुद्धा करता येत नाही. कारण का? जर सपोज मी डेटा दिला रेड ब्ल्यू, जर मी तुम्हाला म्हटलं ह्याच्यातली कोणती लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती स्मॉलेस्ट व्हॅल्यू तुम्हाला सांगता येईल का? नाही. सो इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा. तसंच ग्राफिकली पण काढता येत नाही आणि ओपन एंड क्लाससाठी सुद्धा काढता येत नाही. हे काय आहेत? मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ रेंज. बघा जर क्वालिटेट ओपन एंड क्लास सगळ्यात शेवटी काय? ओपन एंड क्लास. जर मी क्लास ओपन एंड दिला बिलो 10 म्हणजे काय की 10पेक्षा कमी पण किती कमी माहीत नाही. अबाउट 10 10पेक्षा जास्त पण किती जास्त माहिती का? नाही. मग इथं लार्जेस्ट व्हॅल्यू काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय ते कळते का? नाही. म्हणून हे ओपन एंड क्लासवरती म्हणजे ओपन एंड क्लाससाठी काढता येत नाही. आणि सगळ्यात डिमेरिट ह्याचा असं आहे की इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. कारण का? बघा रेंज हे 2 ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे. ते एक्स्ट्रीम व्हॅल्यूजवरती लार्जेस्ट आणि स्मॉलेस्टवरती. त्याच्यामुळे जर ह्या व्हॅल्यूज एक्स्ट्रीम जर चुकल्या तर तुमचं रेंज चुकते. त्याच्यामुळे इट इज मच मोर अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. दीज आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ रेंज. हे झालं मेजर्स ऑफ डिस्पर्शन रेंज. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचं मेजर ऑफ डिस्पर्शन पाहणार आहोत क्वार्टाईल डेव्हिएशन. थँक्यू.